नमस्कार सगळ्यांना. सकाळचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला काय माहित नाही. सगळ्यांचं सगळं झालं, सगळे जिकडली तिकडं आपापल्या कामाला गेले आणि माझा पुन्हा एकदा स्वयंपाक चाललेला आहे. बटाट्याची भाजी मस्तपैकी छान अशी. आता बटाट्याची भाजी करायची आणि भाकरी करायच्या आमच्यासाठी. सकाळचा एकदा स्वयंपाक झाला आहे, भेंडी आणि चपाती. ती गेल्या आत्या घेऊन. ज्ञानेश्वरी पण डबा न्यायला. ज्ञानेश्वरीने आज शनिवार असल्यामुळं, शनिवार होता गेली सकाळ शाळेला नेत नाही कधी, पण आज भेंडी थोडी आवडती ना तिला, मग थोडीशी चपाती आणि भेंडी घेऊन गेली. अण्णा पण सकाळी नाश्ता करून गेलाय चपाती आणि भेंडी खाऊन. आता राहिलो आम्ही आणि परत न दुपारून आले लागेल जेवायला, म्हणून आता एकदम उशिरा स्वयंपाक. तर आता येतेले शाळेतून, टायमिंग होत आलाय शाळेत सुटायचा त्यांचा. 11:30ला शाळा सुटती. तर माझा नेमका स्वयंपाक होतोय. भाजी सुचून भाकरी, कपडेही धुवून सगळं झाले छान. म्हटलं आज आता उशिरा जेवण आहे त्याच्यामुळे उशिरा स्वयंपाक चालला आहे. तरी गुरं राहिल्यात आणायची, पण आता भाजी शिजायला घालते आणि गुरं घेऊन येते. तर आणि चुलीला पण पोत्याला द्यायचा आहे बरं का, पण आज शनिवार आहे, चूल थोडी काळी झाली. आता उद्या देते पोत्याला. आणि घरातली माणसं कुठं गावाला ह्याला गेल्यावरती सारवत पण नाही ती, पाठीमागं पोत्याला देत नाही ती, सारवत नाही ती. त्याच्यामुळं मग म्हणलं उद्या आहे रविवार, उद्या मस्तपैकी चुलीला पोत्याला हे देऊन सारवून घ्यायचं आहे. सगळं साहित्य खाली घेतले. अजून शेंगदाणे कुठून त्यात टाकायचे राहिल्यात, मिक्सरमध्ये नाही बारीक करत आता. ह्याच्यात कुट्टी मस्तपैकी काय झाले, लाईट गेलेली आहे. चुली इजली, चुलीला सारखा जाळ घालावा लागतो. मस्तपैकी बटाट्याची भाजी शिजलेली आहे बघा, कशी छान तरी आलेली आहे. भाकरी चालल्यात करायच्या. आज दळणं दळायला द्यायच्या ती. आज ज्ञानेश्वरी शाळेतनं आल्यावरती पीठ संपले, ज्वारी बाजरीचं आणि गव्हाचं. जाळ पण आता ओके मध्ये लागलाय. आता पटापटाच भाकरी करून घेते. माझं आता सगळं काम आवरलेलं आहे. आणि आता पुरीला काय झालं, सकाळी अण्णा स्कूटीवरती सोडवायला गेला, त्याच्यामुळे पुरी चालत यायच्यात, सायकल नेली नव्हती. आणि अण्णा कॉलेजवरून 1 वाजता येतो, त्याचा पण टायमिंग होत आलेला आहे. पुरी पण अजून आल्या नाही, जेवायसाठी वाट बघत होती. पण आता खूपच उशीर झाला आहे आणि मला पण खूप भूक लागलेली आहे. त्याच्यामुळं चला तिकडं गेलती अशी चक्कर मारायला. सकाळी पाणी लावलं होतं, मोटर सकाळी चालू होता, तेव्हा ती नळी काढायची होती, रस्त्यावर नळी होती, काढून ठेवली. तर येता येता छान अशी झाडाला सीताफळ घावली, पडलं ना खाली ते. तर म्हणलं ही पिकायला घालावती. लय झाडांना सीताफळ लागल्यात, पक्षी खाऊन खराब करतात ना, खाली टाकते ती. त्याच्यात आणून मी आधीच पिकायला घातली होती. ज्ञानेश्वरीला ह्यांना खूप आवडतात सीताफळ, लय आल्यात झाडांना सीताफळ. तर आता या तुम्ही पण सगळे जेवण करायला. मी पण जेवायला बसते. तर आल्या तर ठीक पुरी, नाही तर आल्यावरती जेवण करतात. आता आणाय जायला पण कोण नाही घरी, बापू गेला तर आणत. अण्णा कॉलेजवरून आला असता तर घेऊन आला असता, पण काही इलाज नाही त्याला. भूक लागल्यावर काय करायचं, काम करून करून सकाळ दमून गेल्यात. सगळं काम आत्ताशी आवरलं, म्हणलं आता सगळं काम आवरल्याशिवाय जेवण करायचंच नाही. बाहेर पण बघा ना वातावरण कसलं झाले, कधी ऊन येतंय तर कधी पाऊस पडतोय. आज तर खूपच वारं सुटले, मापच नाही, वारच वार. काल होत्या आत्या माझ्यावर जेवायला, आज काय बसली जेवायला. आता पुरी कवा येतात त्याच्या ह्याच्यावरती, पुरी आल्यावरती जेवत्याला. आता मी तर जेवती. या तुम्ही पण सगळेजण जेवण करायला. मस्तपैकी बटाटं आणि भाकरी, चपाती आणि भेंडी संपलेली आहे आता सकाळची, त्याच्यामुळे आता बटाटे आणि भाकरी खायची. जेवण झालं, भांडी घासली आणि मग आमच्या मॅडम आल्या चालत. अगं भाकरी काढून खा ज्ञानेश्वरी, परत ना मॅगी खा. म्हणजे आता शाळेत ना आल्या आल्या मॅगी खायचा टायमिंग आहे का? दे ठेवून. बटाटे केले कसलं भारी, चपाती ती भाकरी काय मॅगी. अगं ती सकाळच्या शाळेला ह्याला सकाळ जायताना मग मॅगी कुठं वेळ बदलून साठी आणलंय, पण आता टायमिंग आहे का? मग त्या पोराला तर येऊ दे की. बटाट्याची भाजी भाकरी शिल्लक. अगं पण तसं नाही ग, मग ती पण येईन आता एवढ्या 10-15 मिनिटात. भाकरी घालून खा म्हणलं होतं. हो काय अशी करती पोरगी,
पण तिला नुसतं शेलक खायला लागतं. असलं भारी बटाट्याची भाजी ही केली आहे, ही केलंय तर खाऊ वाटत नाही. लसूण कशाला? मॅगी करायची. मॅगीत कुठं लसूण टाकायला मी नाही बघितलं का बा. लोक त्या कॅरेटात लसूण आहे. चला आता ही तिची तिला मॅगी करून खायची आणि हिन काय आता ही जी नाटकं भाकरी कावरून करायचं सोडून लय लय थ्या रे हिला अंगात. गरम मसाला आहे का? मला नाही माहिती कर काय करायचंय तिन खा आणि कशाला हो का तुम्हाला म्हणलं का नाही ऊन पाऊस वारा झिमझिम पाऊस यायला लागला असं पाहिजे आणला